लाईव्ह जागरूक वसईमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवलेला आहे। आपण आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये उपस्थित आहोत। आपल्या सोबत प्रभाग क्रमांक 4 चे बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजीव पाटील सर उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत आपण थोडी चर्चा करूया। सर नमस्कार, जागरूक वसई या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। सर काल फडणवीस साहेब येऊन गेले मुख्यमंत्री, त्यांनी असं म्हटलेलं आहे की बहुजन विकास आघाडीला वसई विरार मधून उखडून टाका आणि वसई विरारचा विकास व्हायचा असेल तर भारतीय जनता पार्टीची निवड करा। यावर तुमचं काय म्हणणं आहे? बघा, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलतो आणि ते उखडून टाकायच्या मुद्द्यावर बोलतो। 5 वर्ष प्रशासकीय राबवत होती, सत्ता त्यांच्याकडेच आहे। MMRD चे अध्यक्ष तेच आहेत। आतापर्यंत त्यांची राजवट 35 वर्षामध्ये होती। तिकडे मॅक्झिमम सगळे खासदार त्यांचेच होते, एकदम सोडलं तर 35 वर्षामध्ये। पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्थांचा मतदारसंघ, निम्मा भाग वसई तालुक्याचा वाडा मतदारसंघात येतो। 35 वर्ष तिथले सगळे आमदार त्यांचेच होते, खासदार त्यांचे होते। याने कोणी रोखले जातात विकासापासून। आणि 5 वर्ष तर प्रशासकीय राजवट यांच्या हातात होतं। यांना पुढे हात यांचे बांधून ठेवले होता विकास करण्यासाठी। जर विकास करायचा असता ते ह्यांनी केला असता। कल्याण डोंबिवलीला जाऊन बघा काय बट्या बोर्ड लावलेला आहे तिकडे, तर सगळे हे रती महारथी आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे पुत्र, हे सगळे नेते गेले। या पालघर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आतापर्यंत इतके वर्ष कोणाचे होते किंवा आहेत, हेच आहेत ना। मग कुठे गेला यांचा विकास? ते रेल्वे बद्दल बोलतात का? ते पोस्टाबद्दल बोलतात का? ते टेलिफोन बद्दल बोलतात का? ते गॅस बद्दल बोलतात का? कशाबद्दल बोलतात? रोजगाराबद्दल बोलतात का? महागाईबद्दल बोलतात का? कसला विकास केलाय तुम्ही मला सांगा। कोणाला तरी पैसे द्यायचे इलेक्शन मध्ये आणि 35 वर्षामध्ये ज्यांना कार्यकर्ते तयार करता आले, त्यांना स्वतःचे उमेदवार तयार करताना आले, फक्त चोऱ्या केल्या उमेदवार कार्यकर्ते हे विकासाच्या काय गप्पा म्हणून। त्यामुळे लोकांना एकदमच्या माहिती आहे वसई तालुक्यामध्ये काय परिस्थिती होती आणि काय झालं। जो जुना माणूस आहे, जो पूर्वीपासून वसई तालुक्यामध्ये राहतो, तिथूनची काय स्थिती होती उघड आणि कसा विकास होत गेला हे त्यांना माहिती आहे। आज जगामध्ये सर्वात जास्त फास्ट लोकसंख्या वाढणारा प्रदेश हा वसई विरार आहे। कोणी प्रेमापोटी या वसई तालुक्यामध्ये येत नाही। तर यांनी मुंबईमध्ये काहीही केलं नाही, वाट लावली मुंबईची। म्हणून मुंबई सोडून किंवा आपली गावं सोडून लोकांना या वसई तालुक्यात यावं लागते, काम धंद्यानिमित्त, रोजगारासाठी किंवा राहण्यासाठी। स्वस्तात घरं देऊ शकले नाही हे मुंबईमध्ये। त्यामुळे सामान्य जनतेला वसई विरारचा सहारा घ्यायला लागला। त्यामुळे ह्यांनी विकासाच्या गप्पा मारू नये असं मला वाटतं। सर, पारंपरिक मतदान केंद्र जी आहेत ती स्थलांतरित करण्यात आलेली आहे। जेवढं आम्ही वृत्तसंकलन केलं त्यामध्ये आमच्या असं निदर्शनास आलं की बहुजन विकास आघाडीचा यावर आरोप आहे की त्यामुळे मतदानाचा टक्का घटेल। मग ह्याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे? प्रशासन वाटतं की सत्ताधारी पक्ष? बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांनी जाणून बुजून मतदान केंद्र लांब करणं, निशाणे बहुजन विकास आघाडीची फेंड करणं, यांची निशाणे डार्क करणं, दुबार मतदार घुसवणं, बोगस मतदार घुसवणं, हे सगळे खंडे केले। कारण का? त्यांना माहिती आहे का काहीही यांच्याकडनं निवडून येऊ शकत नाही। इकडे सत्ता बहुजन विकास आघाडी आणि त्यांच्या मित्र पक्षाचीच आहे, म्हणून हे सगळे त्यांनी खंडे वापरलेले आहेत। त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे मित्र पक्ष 100% विजयी होतात। मग सर, अशा पार्श्वभूमीवर आता तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? आम्ही मतदारांना एकच विनंती करणार का 35 वर्ष लोकनेते एकत्र राहते, युवा आमदार क्षितिज साहेब यांनी जी काय कामं केलेली आहेत हे तुमच्या दृष्टीपथात आहे। त्यामुळे बहुजन विकास आघाडीचा संपूर्ण पॅनल चिठी निशाणेला मत देऊन विजयी करा। धन्यवाद।